आणि यापुढची बातमी आहे कुंभमेळ्यावरनं रंगलेल्या राजकीय वादासंदर्भातली। नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे आणि या कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची निर्मिती केली जाते। पण या साधुग्रामच्या निर्मितीसाठी तपोवनातली जवळपास 800 झाडं तोडली जाणार आहेत। साधुग्रामसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमींसह अनेक नेते मंडळी, कलाकार, संघटना मैदानामध्ये उतरलेत। अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे यांनी सुद्धा वृक्षतोडीला विरोध करत सरकारवरती निशाणा साधला। तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सयाजी शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय। वृक्षतोडीवरती सामोपचारानं तोडगा काढायला हवा असं मत अजित पवारांनी मांडलं। तर यावरनं मुख्यमंत्र्यांचं मत मात्र वेगळं आहे। कुंभमेळ्यामध्ये अडथळे यावेत यासाठी काही राजकारणी पर्यावरणवादी झालेत अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली। तर तपोवनातल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरनं अजित पवार काय म्हणतात आपण पाहूया। तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात सामोपचारानं तोडगा काढायला हवा याविषयी अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे। विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही सुद्धा काळाची गरज आहे। पर्यावरण वाचलं, पर्यावरण टिकलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवं असं अजित पवार म्हणतात। आणि अजित पवारांच्या एक प्रकारे या भूमिकेनंतर मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले ते सुद्धा आपण पाहूया। प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो तिथे 15,000 हेक्टर जागा आहे आणि आपला कुंभमेळा ज्या साधुग्रामला शतकानुशतक होतोय तिथे फक्त 300-350 एकर जागा आहे। 15,000 हेक्टर आणि 350 एकर। आणि ही जी काही झाडं आहेत आपण जर 2015-2016चा गुगल मॅप बघितला त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही। काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत। काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे। अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही। आणि हा मुद्दा केवळ राजकीय मुद्दा या मुद्द्यापुरता मर्यादित नाही राहिला तर सर्वसामान्य लोक असतील, अनेक कलाकार असतील त्यांनी सुद्धा वृक्षतोडीच्या विरोधात आवाज उठवलाय। कलाकार काय म्हणतात, कलाकार कसा विरोध करतात ते सुद्धा पाहूया। जर तपोवन हे फक्त तपोवनापुरता मर्यादित नव्हतं, ते जर वाढलं आणि ब्रह्मगिरीपर्यंत जर पोहोचलं तर मला असं वाटतं हे शक्य होऊ शकतं। त्यामुळे एक मॅसिव्ह प्लांटेशनची मुवमेंट नाशिकमध्ये घडणं फार आवश्यक आहे। सो सीएम साहेबांच्या भाषणानंतर आमच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। काहीतरी सुवर्ण मध्य खूप छान निघणार आहे। त्यामुळे आता आमचा नवीन नारा हाच आहे, तपोवन वाचवा, तपोवन वाढवा। कुंभमेळा हा अत्यंत महत्त्वाचा आहे। अनेक लोकांची पोटं या कुंभमेळ्यांनी वरती अवलंबून असतात। तर साधू महंत येणार आहेत। आम्ही सगळेजण स्वागतासाठी उत्सुक आहोत। तपोवन तसंच राखलं जावं। तिथं तुम्ही ज्या पद्धतीचा विकास म्हणताय तसा विकास होऊ नये। तिथे वृक्षांनी आपण साधू संतांचं, महंतांचं स्वागत करूया आणि हा कुंभमेळा छान पद्धतीने पार पाडूया असं मला वाटतं। त्याच्यासाठी कत्तल नकोय, इतक्या झाडांचे खून आपण पाडूया नको। इकडे तपोवनमधली वृक्षतोड वादाच्या केंद्रस्थानी आलेली असताना दुसरीकडे सोमेश्वर इथे एक जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येतोय आणि